बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आधी बघूयात। पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारनं महाराष्ट्रासाठी आणखी 1566 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय। ही मदत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीच्या दुसऱ्या अग्रिम हप्त्याच्या स्वरूपात मंजूर झाली आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। हमी भावाने मका खरेदी सुरू करण्यात आलेली असून राज्यामध्ये केवळ 55 खरेदी केंद्र आहेत। नोंदणीची मुदत ही 15 डिसेंबरपर्यंत करण्यात आलेली असून सातबाऱ्यावरती नोंद असणे आवश्यक असणार आहे। रब्बी पीक कर्ज वितरण संत गतीने सुरू असून कर्जवसुली थांबल्याचा परिणाम होतोय। आतापर्यंत केवळ 19% वाटप करण्यात आली। अनुदानामधून विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पांना गती आलेली असून यवतमाळ जिल्ह्याला 2,20,27 पर्यंत योजनांची अंमलबजावणी होणार। हेक्टरी 50,000 नुकसान भरपाई द्या। अकोटचे संत्रा उत्पादक शेतकरी हायकोर्टामध्ये दाखल झालेले असून सध्या केवळ 15,000 रुपये अदा करण्यात आलेले आहे। कृषी सचिवांना निवेदन देण्यात आलेले असून निर्णय घेण्यात आलेला नाही। मधाचे गाव योजनेचा पहिला टप्पा दाखल करण्यात आलेला असून राज्यामधील 10 गावांचा निधी अडकलेला आहे। विदर्भातील 2 गावांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। सरकार म्हणते बघा विकासाची गती, तसेच विरोधक म्हणतात ही तर अधोगती आहे। देवेंद्र फडणवीस सरकारची आज वर्षपूर्ती असून राज्याच्या विकासाचे 30 वर्षाचे नियोजन करणार। 21 कोटींचे मुद्रांक शुल्क आम्ही भरणारच नाही, पार्थ पवारांच्या कंपनीचा सुनावणीवेळी पवित्रा। रुपया रडवणार, खिसा रिकामा करणार। घसरलेल्या रुपयामुळे आयातीवरील खर्च वाढणार असून महागाईचा फटका सामान्यांना बसणार आहे। निर्यातदारांना मात्र मोठा फायदा होणार आहे। 1 लाखापर्यंतच्या रकमेसाठी समान व्याजदर। आरबीआयकडून सर्व बँकांसाठी नवे नियम जारी करण्यात आलेले असून व्याजदर कोणत्याही वाटाघाटीत होणार नाहीत। आता जागरणासाठी शेतकऱ्यांनी ठेवले मजूर। रानडुकरांचा हैदोस होत असून कवठा निंबाफाटा परिसरातील शेतकरी व मजुरांचे रात्रभर जागरण। रब्बी हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान होते। ज्वारी खरेदीमध्ये घोटाळा होत असून 3 खविसला दंड। कंपनी ब्लॅकलिस्ट 7/12 एडिट करून ज्वारी खरेदी 193 प्रकरणे उघड करण्यात आली। महाबीज करणार प्रामाणिक सेंद्रिय बियाण्यांचा पुरवठा। महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालकाकडून माहिती देण्यात आली। 4 जिल्ह्यांना राबवला जात आहे बियाणे उत्पादक कार्यक्रम। खतांच्या वाढत्या किमतीमुळे शेतकऱ्यांवरती आर्थिक ताण येत असून पिकांना योग्य बाजारामध्ये भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये आणखी भर पडत आहे। खताच्या जुन्या तसेच नव्या दरामध्ये खूप मोठा आता फरक पडल्याचे चित्र दिसून येत आहे। शेतकऱ्यांना मिळणार आता दिवसा वीज। महावितरणकडून सौर कृषी पंपासाठी नवीन धोरण आखण्यात आलेले असून 506 कृषी पंपाचे अकोला जिल्ह्यामध्ये वितरण करण्यात आले। सिंचन अनुशेष दूर होण्यास जीवगामुळे मदत होते। सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील विकासांचा आढावा। शेतरस्त्याच्या जाचकटी दूर झाल्यामुळे मोठा दिलासा मिळत आहे। लोणार सिंदखेड राजा विकास आराखड्याचे प्रश्न प्रलंबित आहे। चौपदरीकरण झाले, जीवघेण्या विहिरींचा प्रश्न आता मात्र कायम असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष होते। उघड्या विहिरी वाहन चालकांसाठी मृत्यूचे सापळे बनत आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये सरासरीच्या 95% रब्बी पेरणी आटोपलेली असून शेतकऱ्यांनी दिला वेग। क्षेत्रामध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। सोयाबीनची आवक उच्चांकावरती। हायब्रिड ज्वारी, उडीद, मूग नावालाच। वाशिमच्या धान्य बाजारातील चित्र। लागवड क्षेत्रामध्ये आणि उत्पादनामध्ये घट होते। दराचा सुद्धा परिणाम जाणवतोय। कृषी पंपांना कॅपॅसिटर बसवा। रोहित्रे वीज यंत्रणेची हानी टाळा। विजेचा भार वाढल्यास पाण्याची मोटर चढण्याच्या प्रमाणामध्ये वाढ होते। शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले। देवड्यामध्ये 350 शेतकऱ्यांनी केली मका खरेदीसाठी नोंदणी। पीएम किसान सन्मान योजना 4,909 शेतकरी झाले फिल्टर। नाशिक जिल्ह्यामध्ये अपूर्ण केवायसीसह विविध कारणांमुळे लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये मोठी घट झालेली आहे। लाभार्थी संख्या आता दिवसेंदिवस कमी होत आहे। सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांचे ऑनलाईन कामबंद आंदोलन करण्यात आलेले आहे। कृषी योजनांवरती परिणाम होत असून संप काळातील वेतन थकले। येवला तालुक्यामध्ये उन्हाळ कांदा लागवड 23% असून 50% पेरणी पूर्ण झालेली आहे। यंदा रब्बी मकाची पेरणी हे 140% पूर्ण झालेली आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये निधीअभावी अनेक प्रकल्प रखडत असून सरकारची वर्षपूर्ती। येवला येथील चिंचोळी MIDCला उद्योगाची प्रतीक्षा असून त्र्यंबकेश्वरला कुंभमेळा अंतर्गत विकास कामांना मुहूर्त लागेना। शेतकऱ्यांकडून 4 रुपये किलोने खरेदी केली जाते, मात्र बाजारामध्ये ग्राहक मोजतायत डझनला 40 रुपये। भाव पडला। करमाळ्यातील केळी उत्पादक संकटामध्ये सापडले।
शासनाच्या मका हमीभाव केंद्राची खरेदी अद्यापसुद्धा बंदच असून शासनाचा हमीभाव हा 2400, मात्र खासगी व्यापाऱ्याकडून 1800 रुपयांनी खरेदी केली जाते. साखर आयुक्त पदाचे नाव बदलून ऊस आयुक्त करण्याचा शेतकऱ्यांमधून वाढला जोर. शेतकरी जागृत अभियान. ऊस दर अन्यायाविरोधामध्ये शेतकऱ्यांचा वाजला बिगुल. अतिवृष्टीच्या तडाख्यानंतर कापसावरती तांबोऱ्याचा कहर. हिंगोली जिल्ह्यामध्ये 37,259 हेक्टरवरती कपाशीची लागवड करण्यात आली. केंद्रावरती बारदाण्याचा अडथळा. 33 दिवसांमध्ये 16 कोटींची सोयाबीन खरेदी करण्यात आलेली आहे. बीड जिल्ह्यामध्ये वेअर हाऊसमध्ये 7,232 क्विंटल सोयाबीन जमा करण्यात आलेली आहे. केज परिसरामध्ये पहिली उचल 2,800 रुपये देण्यास कारखाने तयार झालेले आहे. चक्काजाम आंदोलन स्थगित करण्यात आलेले असून लेखी हमीपत्राची प्रतीक्षा आहे. लिलावाविनाच ठरवला जातो शेतकऱ्यांच्या शेतमालाचा भाव. उप बाजार समितीतील बनवाबनवी. लाखो रुपयांचे शेड धुडखात पडलेले असून शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर. जवडा बाजार परिसरामध्ये कापसाला विक्रमी 8,060 रुपयांचा भाव मिळत असून 18,000 क्विंटलची आवक झालेली आहे. हळद संशोधन केंद्र. तलावांना निधीची प्रतीक्षा असून सरकारची वर्षपूर्ती. मजुरीचा आनंद पण विकास निधीला ब्रेक लागलेला असून कसे लागणार. हिंगोली जिल्ह्यातील रखडलेले प्रस्तावित प्रकल्प मार्गी. वसमत परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा. महिन्यानंतर केळीच्या दरामध्ये झाली मोठी वाढ. 800 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळत आहे. अतिवृष्टीच्या तडाख्यानंतर तांबेऱ्याचा कहर. 37,000 हेक्टरवरील कापूस संकटामध्ये सापडलेला असून हिंगोली जिल्ह्यामध्ये 37,259 हेक्टरवरती कपाशीची लागवड करण्यात आलेली होती. हिंगोली जिल्ह्यामध्ये वृक्षतोडीने माळरान उजाड झालेले असून वन्यप्राण्यांचा शेतामध्ये कहर होतोय. तुरीसह गहू हरभरा वन्यप्राण्यांच्या तावडीमध्ये सापडतोय. राखण करताना शेतकरी आता मेटाकुटीला आलेला आहे. सोयाबीन खरेदीचा चेंडू आता जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये असून वखार महामंडळ अटी शर्तींवरती कायम आहे. तहसीलदारांच्या चर्चेवरती तोडगा नाही. चौरास भागातील धान खरेदी रखडल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये आता वाढ झालेली आहे. हमीभावामध्ये सुद्धा तडफुंची वाढ करण्यात आली. खरेदी केव्हा आणि चुकारे कधी मिळणार हा प्रश्न सुद्धा आता अधांतरी आहे. गौरी परिसरामध्ये कोळशाच्या धुडीने शेतातील पांढरे सोने काळवंडले हो. धुडीने कापसाची प्रत घसरली. शेतकऱ्यांना बसला मोठा फटका. पॉस मशीनला दर्जाहीन स्कॅनर. अंगठा लावून सुद्धा प्रमाणीकरण फेल होते. स्वस्त धान्य दुकानामध्ये ग्राहकांना मोठा मनस्ताप होतोय. कृषी क्रांती योजनेचे शेकडो लाभार्थी अनुदानित विहिरींच्या प्रतीक्षेमध्ये आहे. ऑनलाईन अर्ज 100, लाभ मात्र 3घांना. सिंचनाचा प्रश्न होतोय बिकट. लक्ष देणे गरजेचे. 1.5 वर्षानंतर सुद्धा निराधार योजनेला अध्यक्षांचा आधार मिळेना. समित्यांचे गठन रखडले. सत्ताधारी महामंडळाचे होते दुर्लक्ष. निराधार अडचणीमध्ये सापडले. थंब मशीनच नाही. शेतकरी ऑनलाईन नोंदणीपासून वंचित आहे. रांगी परिसरामध्ये केंद्रावरती हेलपाटे वाढलेले असून धानोरा तालुक्यातील हा प्रकार घडलेला आहे. रब्बी हंगामामध्ये रासायनिक खतांच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ झालेली असून शेतकऱ्यांना बसणार मोठा आर्थिक फटका. आहारामध्ये काळ्या बाजाराचा काटा असून संशयाचे बोट मात्र पुरवठ्यावरतीच. विभागाने झटकले हा. 27 टन पोषण आहार नेमका कुणाच्या मालकीचा. शेतामध्ये काय पेरायचं कधी विकायचं शेतकऱ्यांना सांगणार महाविस्तार ॲप्लिकेशन. शेतकऱ्यांचा डिजिटल मार्गदर्शक असून ॲप्लिकेशनद्वारे मिळणार विविध शासकीय योजनांची माहिती. सेलू तालुक्यामध्ये आधुनिक पद्धतीने टरबूज खरबुजाची केली जाते लागवड. सेलू तालुक्यामध्ये 3 महिन्यात लाखांचा मिळतो यातून नफा. दुग्ध विकास प्रकल्पामधून दूधगंगा. दुसरा टप्पा यवतमाळमध्ये 2 कोटी रुपयांचे अनुदान. केंद्राला नुकसान भरपाईचा प्रस्ताव यापूर्वीच पाठवलेला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तारखेसह दिली माहिती. राज्याने केंद्राकडे केली 29,000 कोटींची मागणी. अतिवृष्टीचा फटका बसल्याने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पाठविला प्रस्ताव. केंद्राला नुकसान भरपाईचा प्रस्ताव यापूर्वीच पाठवला गेला असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. मराठवाडा विदर्भ यापुढे होणार अतिवृष्टीचे हॉटस्पॉट. कोकण पट्ट्यामध्ये समुद्राच्या पातळीमध्ये वाढ झालेली असून अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळाने होणार अधिक तीव्र. ट्रॅक्टरच्या लोखंडी पाभरीखाली बदलले शेतीचे गणित. शेतातील पेरण्या आता ट्रॅक्टरनेच होणार. पेरणीमध्ये वेग आणि अचूकता. अलमट्टी उंचीवाढीची कर्नाटकची जोरदार तयारी सुरू असून 75,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. 1.34 लाख हेक्टर जमिनीच्या अधिग्रहणाला सुरुवात झाली. ऊस वाहतूक ठरते जीवघेणी. वाहनांना रिफ्लेक्टर नसल्याचा परिणाम होतोय. पोलीस जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने दखल घेण्याची मागणी केली जाते. एकाही कारखान्याकडून बिल जमा नाही. स्वाभिमानी आंदोलनाचा इशारा. 14 दिवसांच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला जातोय.
अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.